मुंबई नागपूर प्रवास आता होणार सुसाट। समृद्धी महामार्गावरील शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। मुंबई पालिकेसाठी भाजपचा ॲक्शन प्लॅन ठरला। भाजपचा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या उपस्थितीत ठरली रणनीती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह राहण्याच्या सूचना। सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात। येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका निवडणुकांसाठी भाजपची रणनीती। मराठवाड्यातील नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ते मंडळ अध्यक्षांपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचं आयोजन। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी घेतली मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट। भेटीत विविध प्रशासकीय आणि सामाजिक विषयांवर सकारात्मक संवाद। ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। वृद्ध महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाचा आज समारोप। सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार। कोल्हापुरात शासकीय दाखले नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी शहरात भाजपच्या वतीनं ठिकठिकाणी शिबिराचं आयोजन। लक्ष्मीपुरी मंडलात आयोजित शिबिरात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट। परभणीत पूर्णा नगरपालिकेच्या करवाढी विरोधात वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा। शेकडो कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोर्चात सहभागी। परभणीच्या गंगाखेड आगारात 8 नव्या बस दाखल। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते बसचं लोकार्पण। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत मेळाव्याचं आयोजन। 9 जूनला दादरच्या योगी सभागृहात भाजपचा मेळावा। राज्यातील नेत्यांसह केंद्रीय भाजपचे नेतेही मेळाव्याला हजर राहणार। कॅबिनेट बैठकीसाठी राज्य सरकारकडून 50 आयपॅडची खरेदी। ई कॅबिनेटसाठी फडणवीस सरकारची तयारी। सरकारकडून साहित्य खरेदीसाठी 1,06,57,583 रुपयांचा खर्च। सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर समर्थकांकडून बॅनरबाजी। नाशिकच्या सिडको परिसरात झळकले बॅनर। लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत दिली माहिती। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत विशेष कार्यक्रमांचं आयोजन। गिरगाव चौपाटी इथे स्वच्छता अभियान राबवत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे देणार पर्यावरणाचा संदेश। यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुक्यातील 9 लेआउट रद्द। कर्ज काढून प्लॉट खरेदी केलेले नागरिक आर्थिक संकटात। शासनाकडे चौकशीची प्लॉट धारकांची मागणी। पुण्यात रात्री उशिरापर्यंत पब बार सुरू राहिल्यास पोलीस निरीक्षकावर होणार कारवाई। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। वाशिममध्ये रेशन लाभार्थ्यांना मिळणार 3 महिन्यांचं रेशन। पावसाळ्यात रेशन लाभार्थ्यांना रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय। साताऱ्यातील पाटण शहरातील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था। शौचालयात दारूच्या बाटल्यांसह कचऱ्याचा खच। अस्वच्छ शौचालयामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका। गेल्या 30 वर्षांपासून हीच परिस्थिती असल्याची नागरिकांची माहिती। ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये शहर ग्रामीण पोलीस आणि शांतता समितीची बैठक। कायदा आणि सुव्यवस्था राखून सण शांततेत साजरं करण्याचं वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैशाली पाटील यांचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठातील 45 विभागांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर। 5 ते 30 जून दरम्यान विद्यार्थ्यांना ई समर्थ पोर्टलद्वारे प्रवेशासाठी नोंदणी करता येणार। छत्रपती संभाजीनगरात घाटी रुग्णालयात रुग्णांना 700 रुपयात MRI करून मिळणार। सुमारे 8 वर्षांनंतर योजना पुन्हा सुरू होणार।
छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण हटाव मोहीम पहिल्याच दिवशी 118 अतिक्रमणांवर कारवाई तर काल 144 अतिक्रमण जमीनदोस्त. 11वी प्रवेश अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 12.2 लाख अर्ज दाखल. देशात सक्रिय कोविड रुग्ण संख्या 4,302 वर. महाराष्ट्रात सक्रिय कोविड रुग्ण संख्या 19 तर एकूण 510 कोरोनाबाधित. सर्वात जास्त बाधित असलेला रुग्ण केरळमध्ये. राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारा आणि विजांसह पावसाची शक्यता. राज्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. कोल्हापुरात उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी एका व्यक्तीला 500 रुपयांचा दंड. पुन्हा कचरा टाकल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सूचना. कोल्हापुरात दानोळी इथे साईडपट्टी दुरुस्तीच्या मागणीसाठी अंकुश संघटनेचं बेमुदत आमरण उपोषण. ठेकेदाराला वाचवण्यासाठी प्रशासन कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा संघटनेचा आरोप. काम तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. कोल्हापुरात स्मार्ट मीटर विरोधातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्वपक्षीय वीज ग्राहक संघर्ष समितीचं आंदोलन स्थगित. 8 दिवसात कारवाई करण्याच्या महावितरणकडून लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. अमरावती शहरात आतापर्यंत 85% नालेसफाई. महापालिकेच्या उपायुक्त मेघना वासनकर यांनी केली नालेसफाईची पाहणी. 100% नाले साफ झाले पाहिजेत. उपायुक्त मेघना वासनकरांच्या अतिक्रमण विभागाला सूचना. पुण्यातील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी खुला. गडावरील अतिक्रमण हटवण्याचं काम पूर्ण. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक कामासाठी 29 मे पासून पर्यटकांना सिंहगड किल्ल्यावर जाण्यास होती बंदी. अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ला पर्यटन विकास आराखड्याला मान्यता. विकास आराखड्यातील 25 कोटींच्या कामांना मान्यता. लवकरच कामाची निविदा काढणार. 3 टप्प्यात काम पूर्ण होणार. पुण्यात नवीन पिस्तूल परवान्यासाठी ब्रेक. पोलीस आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले. नव्याने परवाना देणं पोलीस आयुक्तांनी पूर्णपणे थांबवलं. बुलढाण्यात नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावर असलेल्या रेल्वे गेटच्या खालून भुयारी मार्ग काढण्याचं टेंडर मंजूर. नागरिकांची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार. हिंगोली जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा. रक्तपेढीत 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक. रक्ताची टंचाई पाहता रक्तदान करण्याचं प्रशासनाचं आवाहन. अमरावतीतील दर्यापूर तालुक्यात अभिनव पद्धतीने लग्न सोहळा पार. सोहळ्यात नवदाम्पत्यांसह 340 वराठ्यांनी केलं रक्तदान. 11 शेतकऱ्यांना लग्नात भेट. नवरा नवरी बैलगाडीतून लग्नस्थळी दाखल. परभणीत महेश नवमी उत्साहात साजरी. कार्यक्रमात बॅडमिंटन स्पर्धा, रक्तदान शिबिराचं आयोजन. निमित्त विविध उपक्रमांचं आयोजन. परभणीच्या पेठ बाभळगावच्या रानेर कुटुंबियांची मानाची राजाची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात रणेर कुटुंबियांचा मानाचा राजाचा अश्व सहभागी होणार. बीडमधील एकनाथ महाराज ट्रस्टमधील कारभाराच्या चौकशीची ग्रामस्थांची धर्मादाय आयुक्तांकडे मागणी. ट्रस्टमध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप. जालन्यात 98 पाण्याचे नमुने दूषित. मे महिन्यात 873 पाण्याच्या नमुन्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी. संबंधित ग्रामपंचायतींना पाणी स्वच्छतेच्या आरोग्य विभागाच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरात शिवना नदीपात्रातील सवन राखीव वाळूपट्ट्यातून कंत्राटापेक्षा अधिक वाळू उपसा. जिल्हाधिकाऱ्यांकडून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन. तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. अपंगांना रेल्वे तिकीट आता QR कोडद्वारे मिळणार. कोणतीही प्रमाणपत्र बाळगण्याची गरज नाही. कोरोनामुळे केडीएनसी क्षेत्रात एकाचा मृत्यू. कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 13 वर. रायगडच्या महाड तालुक्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज. रायगड जिल्ह्यात जड वाहनांना बंदी. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय. प्रशासनाकडून आदेश जारी. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांची खबरदारी. गोवंश संबंधी गुन्हे घडलेल्या गावात पथसंचलन. 13 जणांविरोधात तडीपारीचा प्रस्ताव.
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 2 ट्रकची टक्कर, दोन्ही ट्रकने घेतला पेट. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत. बीडमध्ये कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात, दुर्घटनेत एकाचा मृत्यू, पोलीस घटनास्थळी दाखल. बुलढाण्यातील खैरव फाट्याजवळ ट्रक, कार आणि दुचाकीचा भीषण अपघात, अपघातात दुचाकीवरील 3 जणांचा जागीच मृत्यू. रायगडच्या महाड तालुक्यात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातात 1 जण गंभीर जखमी, जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू. वर्ध्याच्या हिंगणघाट उपविभागीय कार्यालयात ट्रॅक्टर चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, तहसीलदार आणि एसडीओच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करत असल्याचा आरोप. छोटू वानखेडे असं ट्रॅक्टर चालकाचं नाव. छत्रपती संभाजीनगरात मेंढपाळांवर दरोडेखोरांचा हल्ला, 10 ते 12 दरोडेखोरांचा नाशिक येथील मेंढपाळांवर प्राणघातक हल्ला. हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी तर 6 जणांना मारहाण. बीडमध्ये क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्रांसह दगडांनी मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कराड शहरात गावगुंडांचा धुमाकूळ, शहरासह ग्रामीण भागात तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी, घटना सीसीटीव्हीत कैद. जालन्यात दुचाकी चोरणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात, आरोपींकडून 14 दुचाकी जप्त, गुन्हा दाखल. अंबरनाथमध्ये भर रस्त्यात 2 चोरट्यांकडून सिलेंडरच्या टेम्पोतून गॅस सिलेंडरची चोरी, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपींकडून 8 लाख रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कत्तलीसाठी नेणाऱ्या 86 गोवंशांची सुटका, कारवाईत 20 लाख रुपये किमतीचे गोवंश ताब्यात, आरोपींवर गुन्हा दाखल. कोल्हापुरात पोलीस असल्याचं सांगून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या 3घांना अटक, आरोपीकडून सुमारे 75,000चा मुद्देमाल जप्त. संतोष लड्डा दरोडा प्रकरणात नांदेडमधील सराफा बाजारात सोनं ठेवल्याची माहिती समोर, छत्रपती संभाजीनगर क्राईम ब्रँच पथकाकडून झाडाझडती सुरू, पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना घेतलं ताब्यात. हिंगोली सेनगाव नगरपंचायतीची प्लास्टिक प्रदूषण विरोधात कारवाई, 380 किलो प्लास्टिक जप्त. बीडच्या आष्टी तालुक्यात मेहकर धरणातून सोडलेलं पाणी शेतकऱ्याच्या शेतात घरात साचलं, पाणी कमी दाबाने सोडण्याची शेतकऱ्याची मागणी. कोल्हापुरात दत्तवाड येथील दूधगंगा नदीपात्रात मगरीचा मेंढीवर हल्ला, मेंढपाळ मेंढी धुण्यासाठी गेला असताना मेंढीवर हल्ला, मगरीमुळे परिसरात भीतीचं वातावरण. परभणीत पीक कापणी प्रयोगामध्ये आयसीआयसीआय लोबार्ड कंपनीने केलेल्या बनवाबनवी अमान्य, पात्र शेतकऱ्यांना पीक विमा द्यावीच लागेल, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कृषी आयुक्तांना आदेश. वाशिमच्या मानोरा तालुक्यात 30,000 हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीनची पेरणी, खरीप हंगाम 2025 साठी पीक पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन पूर्ण. बुलढाण्यात पीक प्रात्यक्षिका आणि प्रमाणित बियाणे वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करण्याचं आवाहन, योजनेअंतर्गत तूर, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन आणि तीळ या पिकांसाठी अर्ज करता येणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.